नमस्कार. शरद पवारांचा 80वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्तानं एक डिजिटल सभा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ही सभा झाली आणि इथे अनेकांनी मोठमोठी भाषणं केली. यावेळेला शरद पवारांनी देखील एक जंगी भाषण केलं. या भाषणात खडी गडबड झाली आहे. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले पंचम जॉर्जला पहिल्या भारत भेटीच्या वेळी भेटले आणि त्यांनी निवेदन दिले असा दावा केला आहे. एवढंच नाही तर पवार असंही म्हणतात की हे उदाहरण मी नेहमी देत असतो. या दाव्यात खरी गडबड आहे. पंचम जॉर्ज यांच्या भारत भेटीचा काळ हा कधीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा काळ कोणता याचा विसर बहुतेक पवारांना पडला असावा. म्हणूनच त्यांच्याकडून ही गडबड झाली आहे. काय ही गडबड समजून घेऊया. पहिल्यांदा लोकसत्ता या दैनिकात शरद पवारांच्या विधानाची बातमी आली. ही बातमी बघून थोडंसं आश्चर्य वाटलं आणि यातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तवाहिनीवर पवारांची ही मुलाखत लाईव्ह दाखवण्यात आली होती आणि त्यात पवार काय बोलले हे आपण आधी ऐकूया. त्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पंचम जॉर्जची बोट लागली. ते उतरले खाली. त्याचं स्वागत झालं आणि त्यावेळेला त्या कमानीच्या कोपऱ्याला एक मुंडरसेवाला एक कोणतरी व्यक्ती उभी होती. पंचम जॉर्ज जायला लागल्याच्या नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं. पंचम जॉर्जला आश्चर्य वाटलं, गंमत वाटली. हा कोण माणूस आहे, का त्याला बाजूला करतात? त्यांनी पोलिसांना थांबवलं आणि स्वतः थांबले आणि त्या व्यक्तीच्याकडे गेले. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक मागण्याचं निवेदन होतं आणि ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले. पंचम जॉर्ज किंवा जॉर्ज पंचम याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली हेही तितकंच खरं आहे. पंचम जॉर्जचा ताफा याच गेटवे ऑफ इंडियातून भारतात सर्वप्रथम प्रवेश करता झाला हेही तितकंच खरं आहे. मुंबईवरून पंचम जॉर्ज दिल्लीकडे गेले आणि दिल्ली दरबारात त्यांचा राज्याभिषेक झाला हेही तितकंच खरं आहे. पंचम जॉर्ज सन 1910 साली पंचम जॉर्जचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर पंचम जॉर्ज यांनी 1911 साली भारत भेटीचा निर्णय घेतला. यासाठीच गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली होती. हा इतिहास सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. महात्मा फुले पंचम जॉर्ज यांना भेटणं शक्यच नव्हतं. त्यामागची कारणं देखील तशी स्पष्ट आहेत. तरीही पवारांनी पंचम जॉर्ज यांची भेट महात्मा फुलेंनी घेतल्याचा उल्लेख करणं आश्चर्यकारकच आहे. पवारांनी सांगितलेली ही हकीकत पंचम जॉर्ज आणि महात्मा फुलेंच्या भेटीची ही खरी आहे का हा एक प्रश्न पडतो. महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827चा तर मृत्यू 28 नोव्हेंबर 1890चा. फुले पुण्यात 1890 साली वारले. आता 1890 साली वारलेले फुले 1911 साली पंचम जॉर्ज यांची भेट घेणं शक्यच नाही. कारण पंचम जॉर्ज महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर तब्बल 20 वर्षांनी भारतात आले होते. पवारांचा हा संदर्भ संपूर्णतः चुकीचा आहे. आता महात्मा फुलेंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची भेट घेतली हे देखील तपासणं आवश्यक आहे. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारनं 1882 साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला होता आणि याच आयोगाला 19 ऑक्टोबर 1882 साली महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिले होते आणि त्यात भारतीय समाजाला शिक्षणाची आवश्यकता कसे आहे ते पटवून दिलं होतं. हंटर कमिशन आणि पंचम जॉर्ज या दोन्हीच्या आगमनामधला कालावधी देखील 22 वर्षाचा आहे.
त्यामुळं हंटरची भेट पवारांनी जॉर्ज पंचम यांची समजली असावी आणि त्यावरच पवारांनी महात्मा फुलेंनी पंचम जॉर्जची भेट घेतल्याचं सांगितलं. ही चूक तशी मोठी नसली तरी इतिहासातल्या अनेक घटनांची मोडतोड करणारी आहे. कदाचित 80वा वाढदिवस असल्यामुळेच हा संदर्भ पवारांच्या डोक्यातून स्किप झाला असावा. शरद पवारांचं हे असं झालंय. शरद पवार कधी काय बोलतील याचा नेम नाही. स्वतःच्याच पुस्तकात लिहिलेली वाक्य वेगळी असतात आणि त्यानंतरची भूमिका वेगळी असते. जेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा दिलेल्या मुलाखती वेगळ्या आणि आता पवार बोलते तो विषय वेगळा. या पुस्तकात त्यांनी काही वेगळं लिहावं आणि त्या व्यासपीठावर काही वेगळं बोलावं असं पवारांच्या बाबतीत आजकाल नेहमीच होऊ लागलंय. कदाचित वाढत्या वयाचा हा परिणाम असेल ते असो, पण चुकीच्या संदर्भामुळं एक चुकीचा इतिहास देखील लोकांच्या समोर जातो आणि एवढ्या मोठ्या माणसांनी सांगितलंय म्हटल्यावर तो इतिहास तशाच स्वरूपामध्ये मांडला जात असतो. याचं भान पवारांनी ठेवणं आवश्यक आहे. यात काही दुरुस्त्या असतील तर नक्कीच काही लोक सांगतील.